पहिला बॉल इनिंग मधील पहिल्याच बॉलवरती पाहिलं स्ट्रोक अप्रतिम होता आणि तो देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार अक्षय सिंग यांच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती पाहिलं तर मोठा षटकार खेळला अक्षय सिंगने शेखर यांच्या विरुद्ध. पुढचा बॉल खोला टाकला होता परंतु त्याला देखील स्टेअर केला आणि नक्कीच सिंगल प्राप्त केली आणि स्ट्रायकिंग वरती पाहिलं आता अभि गोलंदाजीसाठी पाहिलं तर शेखर आणि पहिल्याच बॉलवरती पाहिलं तर शेखरचं सुरुवात केली शेखरला षटकार मारून आणि नक्कीच 7 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि हा देखील जाईल मात्र नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार ठोकत असताना अभिषेक यांचा पाहिला तर ठोकला शेखर यांच्या बॉलवरती आणि धाव संख्या झाली एकूण ती 13. 3 चेंडू 13 धावा धाव फलकावरती. समोर पाहिलं तर शेखर त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर षटकार ठोकला अभिने देखील. अभि देखील सांगतात माझ्यामध्ये देखील क्षमता आहे षटकार ठोकण्याची आणि आल्या आल्या षटकार ठोकलाय. पंचांकडे अपील आणि कॉट बिहाइंड द विकेट. मोठी विकेट पहिलाच मासा मात्र गळायला लागला अभियाच्या रूपामध्ये. मोठी विकेट मिळाली. वियानेल्या संघाचे 12वा खेळाडू अजूनही कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेला डीएनएस ग्रुपचा अजूनही 12वा खेळाडू आलेला नाहीये. बॉल हवेमध्ये हा देखील फलंदाज होईल बाद. बॅक टू बॅक 2 विकेट घेत असताना शेखर नेक्स्ट बॅटर आले मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर संजय शेखर यांनी काय चांगली गोलंदाजी केली. पहिल्या बॉलरवर षटकार ठोकला त्यानंतर पाहिलं सिंगलने स्ट्राईक रोटेट केली गेली त्यानंतर पुन्हा एकदा पाहिलं तर षटकार ठोकला आणि बॅक टू बॅक 2 धक्के देत असताना डीएनएस ग्रुप या संघाला अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. शेखर याने ऑन हॅट्रिक असतील. धावसंख्या पाहिले तर स्थिरावली आहे. 13 धावा धावफलकावरती अजूनही लागले गेलेत. शेवटचा बॉल अजूनही पहिल्या षटकाचा बाकी. पॉवर प्लेचा पहिलं षटक.
पंचांकडे पाहिलं तर अपील केली, परंतु पंचांवर त्याचा काही प्रभाव नाही येते. डॉट बॉल. धावसंख्या झाली ती 13. पहिलं षटक मार्गस्थ असताना पाहिलं तर शेखर याने आतापर्यंत 13 धावा दिल्या जरूर, परंतु 2 विकेट घेतलेत. मोठे धक्के दिलेत DNS ग्रुप या संघाला. थोडं स्पीडअप करा, जास्त मीटिंग करू नका. वियाने संघाला विनंती करतोय, जास्त मीटिंग करू नका. अद्विक विलेल आणि दिशा स्मृती दोन्ही संघाचे कॅप्टननी रेडी राहायचे. यानंतर आपला टॉस केला जाईल, याची नोंद घ्या. निलेश गोलंदाजीसाठी आलेत. अक्षय सिंग यांच्यासाठी सुवर्ण संधी, 3 षटकार लगावले. तर अफजल भाई यांच्याकडून 501 रुपयाचा मात्र नक्कीच पुरस्कार दिला जाईल तुम्हाला. पहिलाच बॉल हुक करायचा होता, परंतु थोडासा बॅट आणि बॉलचा पाहिलं तर संपर्क झालेला नाही. येतोय डॉट बॉल. निलेश आहेत गोलंदाजीसाठी. समोर पाहिलं तर अक्षय सिंग कलवाकिंग म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. 10PL सारखी स्पर्धा या खेळाडूने देखील खेळली आहे मित्रांनो. त्याच्याकडे देखील प्रचंड अनुभव आहे, क्षमता आहे. दोन्ही संघामध्ये पाहिलं तर प्रचंड अनुभवी खेळाडू देखील आहेत. एस्टनच्या मागे पाहिलं तर विशाल. आणि आता पाहिलं तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये असतील. दीपक मदेशे यांच्याकडून नक्कीच प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये अक्षय सिंग यांना. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता आणि मोठी विकेट मिळाली अक्षय सिंगची. मोठी विकेट मिळाली आता. समीर आता यांना डाव मात्र सांभाळावा लागणार आहे, कारण विकेट देखील आलेला आहे. आतापर्यंत आपल्याला 3 विकेट, 13 धावा धाव फलकावरती. निलेशाची गोलंदाजी चांगली राहिली. पहिला बॉल पाहिला तर डॉट, त्याच्यानंतर विकेट. मोठा हादरा दिलाय DNS ग्रुप या संघाला, कारण मोठा ट्रम्प कार्ड होता. अक्षय सिंग एक मोठा खेळाडू होता, मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं, असं अक्षय सिंग मात्र तंबूच्या अस्त्राला. समीर आलेत नवीन बॅटर. स्ट्रायकिंग वरती पाहिलं तर समीरच, त्यांच्या समोर पाहिलं तर सोबतीला संजय. नेक्स्ट बॉल. हा देखील फटका पाहिला तर जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा पाहिजे काय येतोय. समोर पाहिलं तर दिशा स्मृती. आमच्या सूचनेकडे लक्ष द्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली ते 69. बॉल अजूनही पाहिलं तर दुसऱ्या षटकात 3 बाकी आहेत. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, स्विचिटचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक धावतोय जरूर, परंतु अडवण्याचा प्रयत्न नक्कीच करतात, परंतु रोखणार नाहीये, कारण बॉलने ओलांडले सीमा. अडथळा येतोय बॉलर आणि बॅट्समॅनला दोघांना देखील.
प्लीज उठा मित्रांनो तिथून, साइड स्क्रीनच्या बाजूला जे बसलेत. चौकार ठोकला समीरने. पुन्हा एकदा ऑन साइडला का फटका ठोकलाय. आधी मैदानाच्या आतमध्ये पडतोय. खेळाडूवरती देखील पैशांचा पाऊस इथं करतायत आमचे दीपकजी. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. हा देखील पुन्हा एकदा स्विच करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नीट झालेला नाहीये. परंतु अगदी इथे पाहिलं तर पंच आमच्याकडे इशारा करतायत. 22 आहे सर, नक्कीच 22च्या स्वरूपात नक्कीच एक धाव मिळेल. साइड स्क्रीनच्या बाजूला जे बसलेत मित्रांनो प्लीज उठा. वारंवार आम्ही सूचना करतोय तुम्हाला. आणि निलेश दादाची मला वाटतं चावी हरवली आहे. ज्या कुणाकडे असेल मात्र आमच्याकडे आणून द्या. स्कूटीची चावी आहे निलेश दादा यांची, पाहिलं तर गाडीची चावी आहे ती हरवलेली आहे. ज्या कुणा सापडली असेल तर मित्रांनो नक्कीच कॉमेंट्री बॉक्स जवळ आणून जमा करा. मित्रांनो अजून एक सूचना आहे की मोबाईल हरवलेला आहे अजून एक OnePlus कंपनीचा. नवीन गोलंदाज अनिकेत अँडी या नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत अँडी. चावी तर मात्र भेटली पण मोबाईल देखील मला वाटतं भेटलाय. नक्कीच मित्रांनो आपलं जे सामान असेल आपल्या जवळ ठेवा. प्रेक्षकांना आम्ही वारंवार विनंती करतो साइड स्क्रीनच्या बाजूला कोणी उभा राहायचं नाहीये मित्रांनो. तिथून त्वरित बाजूला व्हा आणि खेळाडूला देखील स्पीडअप करा जरा सामना पर मित्रांनो. नागराज साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. दिनेश यांच्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करतोय साहेबांचा. साहेबांनी देखील आपल्या स्पर्धेला भेट दिली आहे. मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्पक देऊन मात्र नक्कीच साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. आमच्या जर अर्धशतक लगावलं तर 2000 रुपयाचं पारितोषिक मात्र दिलं जाईल. दीपक मदेश यांच्याकडून मात्र नक्कीच पाहिलं तर पैशांचा पाऊस पाडतायत आणि पुन्हा एकदा ऑन साइडला काय फटका गेला. जवाब जातोय बाउंड्री लाईन. वर्ण संधी अर्धशतक जर ठोकलं त्याने तर त्याला 2000 रुपयाचं पारितोषिक मात्र नक्कीच दिलं जाईल. आणि आता अजून 2 षटकार जर ठोकले
तर किरण यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक मात्र नक्कीच दिलं जाईल. खोलात टाकला होता यॉर्कर पद्धतीचा बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय. मित्रांनो थोडं स्पीडअप करा. धाव संख्या पाहिली तर एकूण झाली ती 38. 4 विकेट पाहिले तर माघारी परतलेत. अनिकेतने षटकाराचा प्रत्युत्तर दिला विकेटने घेऊन. फर्निचर डिस्ट्रॉय केली गेली. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोलात टाकला होता, अगदी कळला देखील नाही फलंदाजाला. आता नवीन फलंदाज आलाय डावकुरा हाताचा. अगदी पाहिलं तर या खेळाडूची देखील वेगळी ओळख राहिली आहे. अंडरआर्म क्रिकेटचा एक बेताब बादशाह. स्लॉग स्वीप पद्धतीचे अनेक फटके तो खेळत असतो. अगदी अंडरआर्म क्रिकेटचा देखील चांगला इतिहास राहिलाय. नवी मुंबई असेल, अनेक मोठ्या मोठ्या संघामध्ये हा देखील खेळ आहे. परंतु हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ मित्रांनो, इथे देखील त्याला चांगली कामगिरी नक्कीच करावी लागणार आहे. नाव आहे दीपक ठोंबरे, अर्थातच वाळू समोर त्याच्या आहे अनिकेत अँडी, ज्याने आता चांगला बॉल टाकला होता यॉर्कर पद्धतीचा. 10 धावा खर्च केल्यात अनिकेतने देखील. 4 चेंडूमध्ये 10 धावा, 1 विकेट देखील त्याला मिळाली आहे. डीएनएस ग्रुपची अगदी पाहिलं तर धाव संख्या 38 आणि समोर पाहिलं तर 4 विकेट गेलेत. थोडं स्पीडअप करा प्लीज, फिल्डिंग करणारी टीम. 2:33 झालेले आहेत. पूर्णपणे पाहिलं तर स्कोर कार्ड जे आपलं ठप्प झालेला आहे. आले स्ट्रोक खेळा, तो देखील जाईल मला वाटतं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाळूने देखील सांगून दिलं मी देखील ठोकू शकतो. आल्या षटकार ठोकला बाळूने देखील, तो देखील सांगतोय मी देखील या टीम मध्ये का आहे, का मला निवडलंय. नेक्स्ट बॉल हा देखील पाहिला तर स्वीप करायचा होता, परंतु तो थोडीशी मिस मिळत, तो देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका होता पण थोडी झाली ती 48 धावा. 10 धावा जोडल्या गेल्या. आता मात्र नक्कीच 2 बॉल वरती पाहिलं तर पहिल्या बॉल वरती दीपकने षटकार खेळला, त्यानंतर थोडंसं मिसफिल्ड झाली तिथे नक्कीच चौकार मिळाला. चुकीला माफी नाही मित्रांनो. अगदी पाहिलं तर तुम्ही थोडीशी चुकी केली, त्याचं रूपांतर पाहिलं चौकारामध्ये आला. आता संजय आले, त्यांच्याकडे खूप प्रचंड अनुभव आहे. आता तो अनुभव त्यांना मात्र नक्कीच पणाला लावा लागणार आहे, कारण धावसंख्या झाली ती 48. शेवटचं षटक कोण टाकणार. मनोज नवीन गोलंदाज. टप्पा पडल्याने थोडंसं पाहिलं चेंडूने वळण घेतलं. पंचांकडे अपील केली जाते, परंतु पंचांवरती काही दबाव पडत नाही. आणि पंचांवर पाहिलं तर पंचांनी इशारा केला की इथं आउट आहे.
दुवादार बॅटिंगसाठी हा खेळाडू ओळखला जातो मित्रांनो. अंधारामध्ये जर कोण षटकार मारत असेल ना तो हा बॅट्समन आहे मित्रांनो. अंधारामध्ये देखील याने षटकार ठोकला होता असा बॅटर आहे, परंतु आता पाहिलं तर समोर त्यांच्या समोर आहेत मनोज, ज्याने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. त्यांना धावसंख्या झाली 48, 5 विकेट गेलेले आहे. शेवटचं षटक असेल. नेक्स्ट बॉल सोडून दिलाय, परंतु पंचांकडे काही प्रभाव नाही. बॉल पाहिला तर योग्य टप्प्यावर टाकला होता, त्याचमुळे पंचांनी डॉट बॉल घोषित केला. धावसंख्या पाहिली तर स्थिरावली 48. चांगला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायचा होता, परंतु तिथे पाहिलं क्षेत्ररक्षक होते शेखर, आणि आता नक्कीच स्ट्रायकिंग वरती दीपक आले, ज्याने एक षटकार एक चौकार देखील लगावलाय. आता लेफ्ट हँडर बॅटर आहे आणि लेफ्ट हँडर गोलंदाज देखील आहे. हे चांगलं बॅटल असेल. डावखुरा हाताचा गोलंदाज देखील आहे, डावखुरा हाताचा फलंदाज. 49 धाव फलकावरती. थोडं स्पीडअप करा फिल्डिंग करणाऱ्या टीम प्लीज मित्रांनो. जास्त वेळ घेऊ नका. शेवटच्या बाला 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावसंख्या झाली ते 49 वरती 5 विकेट. स्ट्रायकिंग वरती दीपक, अर्थातच बाळू. चांगला बॉल, परंतु थोडासा पाहिला लाईन मिस केली गेली. टप्पा देखील पाहिला चांगला होता, परंतु लाईन मिस केली, त्यामुळे पंचांचे हात समांतर, 1 धाव अवांतर. धावसंख्या झाली ती 50. 50 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. दिशा स्मृती आणि या बॉलवरती नक्कीच पाहिलं तर दुसऱ्या धावेचा पाहिलं तर कॉल केला गेला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहिलं तर विकेट कुणाची मिळेल आता पंचाचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. अद्वित दिले ना त्यांच्यासमोर पाहिलं तर दिशा स्मृती. शेवटच्या पाहिल्या दोन बॉल अजूनही बाकी मित्रांनो. टॉस का बॉस इथे आपण यायचं आणि टॉस केला जाईल आपला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो तुषार. संदीप यांना पाहिलं, संदेश यांना मात्र पाहिलं विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. नक्कीच दीपक आता स्ट्रायकिंग वरची विकेट सॅक्रिफाईस करण्याचं कारण एकच आहे, कारण गोलंदाज पाहिलं तर डावखुरातच आहे आणि फलंदाज देखील पाहिलं तर दीपक हा डावखुरातच आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली मित्रांनो. नवीन फलंदाज आले तुषार. पुढचा टॉस केला जाईल दिशा स्मृती त्यांच्या विरुद्ध पाहिलं तर अद्वित 11. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा लाईन मिस केली गेली. पुन्हा एकदा वाईट बॉल. आतापर्यंत पाहिलं तर 2 वाईट बॉल आले त्या षटकामध्ये. हा देखील बॉल पाहिलं तर खेचून मारायचं, परंतु आमच्याकडे पंच वळता इट्स अ वाईट बॉल असेल. वारंवार पाहिलं तर लाईन आणि लेंथ मिस करतायत, कारण पाहिलं तर कुठेतरी पाहिलं तर बॉल आवाक्यात द्यायचा नाही हाच विचार आहे गोलंदाजाचा, परंतु वाईट बॉल नक्कीच आला. धावसंख्या झाली ती 53, 53. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधील. पुन्हा एकदा पाहिलं तर वाईट बॉल. कुठेतरी लाईन त्याने लेन मिस करतात, कारण आवाक्यात बॉल द्यायचा नाही हा त्यांचा विचार आहे, परंतु तुमच्याकडे आणखी पाहिलं तर व्हेरिएशन आहेत
यॉर्कर पद्धतीचा गोल चेंडू तुम्ही टाकू शकता. नंतर पाहिलं तर वाईड यॉर्कर देखील टाकू शकता, परंतु तुम्ही वारंवार वाईड करता, त्याचमुळे धावसंख्या झाली एकूण 54. पुढील बॉल हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्ध्या कमिटी बॉल. पहा मित्रांनो, संदेश याने विकेट सॅक्रिफाईस का केली होती, तर हेच कारण होतं, कारण डावखुरा हाताचा गोलंदाज होता आणि समोर पाहिलं तर दीपक हा डावखुरा हाताचा फलंदाज आहे, त्यासाठी ही विकेट सॅक्रिफाईस केली होती त्याने. आणि नक्कीच धावसंख्या झाली ती 60 धावा. मगाशी सागर हिरे जेव्हा आले होते आमच्या टॉस उडवायला, तेव्हा त्याने सांगितलं होतं आम्ही 55 ते 60 धावा करू, आणि नक्कीच आता त्या झालेल्या आहेत. आणि अजूनही एक बॉल शिल्लक आहे या इनिंग मधील. चांगला फटका आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून जाईल, फिल्डरला हुलकवणी देत. आदित्य विलेन, ओ2 कपिल. थँक्यू पवन. पुढचा सामना खेळवला जाईल दिशा स्मृती वर्सेस अद्वैत 11. दोन्ही संघाचे कॅप्टन जर तयार असतील तर आपण टॉस करून घेऊयात. लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. अद्वैत 11 वर्सेस दिशा स्मृती. लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा, आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे. लीग ग्रुपची शेवटची मॅच असणार आहे, दिशा स्मृती वर्सेस अद्वैत 11. लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. त्वरित मैदानाचा ताबा घ्या डीएनएस ग्रुप. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करायचे, कारण अजून आपल्याला सामने अनेक खेळवायचे आहेत. विहान 11 आपल्या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. फिल्डिंग करणाऱ्या टीमने मैदानाचा ताबा घेतलेला आहे. जरूर चांगली खेळी केली, एक जे टचअप पाहिजे होता ना अगदी डीएनएस ग्रुप या संघाला, दीपक बाळू याने नक्कीच टचअप तो दिलाय. 14 धावेची खेळी केली त्याने चांगली. एकवीस धावेची खेळी केली बाळू याने देखील चांगली खेळी केली, जी टीमला गरज होती. आणि समीरीने देखील पाहिलं तर 24 धाव्यांची खेळी केली. कुठेतरी जो टचअप पाहिजे होता ना मित्रांनो, तो नक्कीच मिळालाय डीएनएस ग्रुप या संघाला. आता गोलंदाजी कशी होईल ते नक्कीच पाहण्याजोगे, कारण दोन्ही संघ पाहिलं तर तसे पाहिलं तर कॉम्पिटिशन चांगली होईल, कारण शेखर सारखा फलंदाज ज्याच्याकडे क्षमता आहे, हेलिकॉप्टर. थँक्यू पवन. दरम्यान इथे लीग स्टेजचा शेवटचा सामना असणार आहे, दिशा स्मृती विरुद्ध अद्वैत 11 या दोन संघांमध्ये. इथे टॉस होतोय. टॉससाठी मी बोलवतोय मंचावरती अंकुश यांना. तर टॉस इथे केला जातोय दिशा स्मृती वर्सेस अद्वैत 11. कॅमेरामॅन इथे फोकस करा. तर कोण कॉल देणार आहे? कॉल कोण देणार आहे? कॉल ओके, दिशा स्मृती देते इथे कॉल. टॉस होतोय आणि टेल्स कॉल असणार आहे, हेड्स आहे. अद्वैत 11 लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. पहिला बॉलिंगचा निर्णय घेत आहे. तर लीग स्टेजची शेवटची मॅच असणार आहे. आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये अद्वैत 11चा इतका खास परफॉर्मन्स राहिलेला नाही आहे, तर ही शेवटची मॅच असणार आहे, शेवटचा सामना असणार आहे. नक्कीच हा सामना तुम्ही एन्जॉय कराल. तर काय स्ट्रॅटेजी असेल, काय सांगाल आपल्या प्लेयर्सना? काय नाही, आम्ही म्हणजे भरपूर म्हणजे बेकार खेळलो, तरी आता पुढच्या मॅच चांगला खेळायचा प्रयत्न करू एक मॅच. तर कॅप्टन इथे स्वतः ॲडमिट करतायत की नक्कीच कुठेतरी परफॉर्मन्स इथे खराब झालेला आहे, आणि आपल्या प्लेयर्सना ते सांगतायत की नक्कीच पुढची एक शेवटची मॅच असणार आहे. ही मॅच फ्री माइंडने खेळा, चांगल्या मनस्थितीने खेळा, चांगल्या मानसिकतेने खेळा.
बघा, जरी मॅच हरला असाल, जरी टुर्नामेंटमधून बाहेर गेला असाल, तरी पण क्रिकेट जिवंत ठेवा. क्रिकेटमध्ये 100% द्या. दरम्यान दिशा स्मृती यांची पहिली त्यांची बॅटिंग असणार आहे. तर बॅटिंगसाठी तुम्ही तर अतिशय चांगला परफॉर्मन्स दिला आहे या टुर्नामेंटमध्ये. एकंदरीत या टुर्नामेंटबद्दल काय सांगाल? टुर्नामेंट एक नंबरच आहे. अच्छा, एक नंबरच आहे टुर्नामेंट. आणि एक नंबर टीम बनायची असेल, तुम्हाला जर चॅम्पियन बनायचं असेल या टुर्नामेंटचा, तर तुमची काय स्ट्रॅटेजी असणार आहे? कॅप्टनचा कॉन्फिडन्स असला पाहिजे. तुमच्याकडे सगळे प्लेयर्स बघतात. तर असू द्या, दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट. वळूया पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये. पवन, ओव्हर टू यू. थँक्यू सो मच कपिल. पुन्हा एकदा जाऊया बॅक टू क्रिकेट. धावसंख्या पाहिली तर धाव फलकावरती लागली होती ती एकूण 64 झाले होते. 65 धावेचं लक्ष ठेवलं गेले VN11 या संघासमोर. DNS ग्रुप यांची चांगली फलंदाजी झाली जरूर, परंतु आता गोलंदाजी देखील चांगली करावी लागणार आहे नक्कीच. अक्षय सिंग आलेत गोलंदाजीसाठी. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू देखील येतो आतापर्यंत. त्याला गोलंदाजीमध्ये कमाल दाखवावी लागणार आहे, कारण फलंदाजी तो झाली नाहीये जरूर, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. समोर असेल विशाल आणि शेखर. ही जोडी मैदानाच्या आत दाखल झाली आहे. चांगली मॅच बघायला मिळेल नक्कीच. पंचांचा इशारा, ग्रीन सिग्नल येतोय. मॅच होईल स्टार्ट. पहिला बॉल तो देखील चांगला टोलवलाय जरूर, परंतु तो देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती चौकाराने सुरुवात केली विशाल यांनी देखील. चौकाराने जरूर सुरुवात केली जरूर विशाल यांनी. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला. नेक्स्ट बॉल. बॉल आणि बॅटचा पाहिल्याचा संपर्क नीट झालेला नाहीये, परंतु एक धाव तर नक्कीच मिळणार आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नक्कीच हा बॉल अडवला गेला आणि नक्कीच धावसंख्या झाली ती 5. 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 65 धावेचा बॉल नक्कीच लक्ष ठेवलं गेलंय VN11 या संघासमोर. DNS ग्रुपची पहिली चांगली फलंदाजी झाली. मिडल ऑर्डरमध्ये देखील चांगली फलंदाजी केली. समीर आणि दीपक या दोघांनी देखील चांगली खेळी केली. आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. आता स्ट्राईक एंडवरती पाहिलं तर शेखर, एक ऑलराऊंडर खेळाडू VN11 संघाचा. पहिलाच बॉल पाहिला तर ऑन साईडला खेळायचा जरूर, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता. दीपकाने चांगला थ्रो होता तिथे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु थोडस मिस झाला जरूर. जर डायरेक्ट हिट झाला तर असताना नक्की शेखर यांना मात्र माघारी परतावं लागलं असतं. चांगला थ्रो पाहायला मिळाला, अगदी इष्टांच्या बाजूने गेला जरूर. पुढील बॉल विशाल स्ट्राईक एंड वरती. समोर असते अक्षय. चांगला बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. इष्टांना पाहिलं चिटकून असते संदेश पाटील, जे चांगली विकेट किपरची भूमिका निभावत आहेत. येतोय डॉट बॉल. धावसंख्या झाली ती अजूनही 6 वरती स्थिरावली. एक डॉट बॉल आलाय जरूर. हुक केला, परंतु तो देखील मला वाटतं जाईलच बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी. नक्की षटकार आला जरूर. धावसंख्या झाली ती 12. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमधील चांगला फटका खेळा विशाल यांनी. जसा बॉल पायावरती टाकला तसाच बॉलला मात्र पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी. 4 चेंडू 11 धाव्यांची खेळी चांगली केली. विशालने चांगला स्टार्ट दिलाय. त्यांच्या सोबतीला पाहिलं तर शेखर आहेत. नक्कीच 12 झालेला आहे.
हा देखील बॉल पर्यंत मिस टायमिंग जरूर आहे, क्षेत्ररक्षक खाली जरूर आहे आणि हा देखील झेल घेतला गेला. मोठी विकेट मिळाली विशाल यांची. चांगलं यश मिळालं अक्षय यांना देखील. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं विकेटने. नक्कीच अतिशय उत्कृष्ट असा झेल इथे टिपला गेलेला आहे. DPL 2025 पर्वत चौथे सीझन 4 अशी ही मोठी टुर्नामेंट, एक चांगली सुवर्ण संधी सर्व खेळाडूंसाठी. दिघा विटावा या एरियामध्ये राहणारे सर्व हे खेळाडू आणि ही टुर्नामेंट मोठी करण्यासाठी अनेकांचा इथे खारीचा वाटा असतो आणि असेच अतिशय चांगले आपल्याला स्पॉन्सर्स को स्पॉन्सर्स लाभलेले आहेत या टुर्नामेंटसाठी. सन्माननीय प्रदीप पाटील साहेब, त्यानंतर दिनेश ठाकूर, रणजित सट, दीपक मलेशिया, जय राजभर, दीपक कारंडे, प्रवीण पुजारी, भीम स्पोर्ट्स यांच्याकडून देखील बक्षिसांची लयलूट आहे इथे. मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर यांच्यासाठी भीम स्पोर्ट्स कडून स्पेशल बॅग देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय सूर्यराव दादा, त्याचप्रमाणे रितेश दादा, उदय दळवी दादा यांच्याकडून देखील अतिशय खारीचा वाटा. स्कोर सांगायचा पवन, स्कोर 12 धावा धाव फलकावरती लागलेत पहिल्या षटकाखेरीस. मेडिकल किट आहे. लवकरात लवकर स्प्रे पाठवायचा आहे. थँक्यू सो मच कपिल. आणि आता जाऊया बॅक टू क्रिकेट आणि गोलंदाजीसाठी तुषार. समोर त्याच्या समोर पाहिलं तर शेखर आणि गोलंदाजीसाठी पाहिलं तर तुषार आणि नवीन फलंदाज आलाय तो अनिकेत अर्थात अँडी. जरा स्पीडअप करा मित्रांनो प्लीज. नवीन गोलंदाज पाहिला तर तुषार, त्याच्या खांद्यावर ही जबाबदारी मात्र नक्कीच कॅप्टनने सोपवली आहे. पहिल्याच षटकामध्ये पाहिलं तर 12 धावा जरूर, एक विकेट देखील मिळाली अक्षय सिंग याला. पहिला बॉल, पहिलाच बॉल फ्लो फुल टॉस होता, त्याचा पूर्णपूर समाचार घेतला गेला, फुल टॉल वसूल केला गेला, षटकार मिळाला मात्र नक्कीच. आणि क्षेत्ररक्षकाला देखील पाहिलं तर 100 वर्ष मात्र नक्कीच पारितोषिक दिलं जाईल. या तुमचं पारितोषिक जे आहे ते मात्र नक्कीच कलेक्ट करा आमच्या स्टेजवरती या. फुल टॉस बॉल वरती फुल टॉल वसूल केला गेला, षटकार ठोकला शेखर याने. अशी चुकी करून तुम्हाला चालणार नाही, कारण डू ऑर डाय मॅच आहे तुमच्यासाठी. अगदी पाहिलं तर फुल टॉस बॉल होता, त्याच्या फुल टॉल वसूल केला गेला. धाव संख्या झाली ती 18. हा बॉल पाहिला तर वाईट बॉल होते, थोडंसं प्रेशर पाहायला मिळतं, कारण नक्कीच पहिला बॉल होते, षटकार आला होता. प्रेशर थोडंसं रिअलाइज झालंय गोलंदाजावरती, कारण फिल्डिंग मध्ये पाहिलं थोडीशी बदल करत असताना, कारण नक्कीच षटकार आलाय. थोडं त्यानंतर वाईट बॉल, थोडासा प्रेशर तर रिअलाइज झालंय गोलंदाजावरती. चांगला बॉल खोलात टाकला होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात तिथं जरूर एक धाव तर नक्कीच घेतली गेले. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न नाही केलाय जरूर, कारण माहिती एक षटकार आला, त्यानंतर पाहिलं तर वाईड आला, त्यानंतर सिंगल. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना शेखर कारण पाहिलं तर त्याच्या आधी बॉल त्याने षटकार ठोकला, स्ट्राईक रोटेट केली गेली. आता अँडी आलेत. धाव संख्या झाली ते 19. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि 19 धावा धाव फलकावरती लागलेत अजूनही. पुढील बॉल पाहिला तर येतो डॉट बॉल, नक्कीच
हां. धावसंख्या पाहिजे तर 19 झाली. अजूनही षटकार आल्यानंतर थोडंसं कुठेतरी पाहिलं तर 3 चेंडू 20 धावा. हा देखील पाहिला तर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु तो देखील जाईल. मला वाटतं नक्कीच फिल्डर धावतोय त्याच्या मागे आणि अडवला गेलाय. फुलटॉस बॉल होता, फुलटॉल वसूल करता आलेला नाहीये त्यांना. आता या बॉलवरती पाहिलं तर नक्कीच 2 धावा नक्कीच मिळालेल्या. फुलटॉस बॉल होता, त्याला फुलटॉल वसूल करता नाही आला, परंतु नक्कीच 2 धावा तर मिळतील. धावसंख्या झाली ती 22. 4 चेंडू 22 धावा. चौदा चेंडू आणि 43 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दुसरी ओव्हर पाहताय तुम्ही तुषार याची, ज्याने आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या 10. अजूनही त्याला यश मिळाले नाही जसं पाहिजे तसं, कारण 10 धावा त्यांनी खर्च केल्या. तो पहिलाच बॉल फुलटॉस टाकला, त्याच्यावरती षटकार आला. पुन्हा एकदा तयार. हा मात्र नक्कीच डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडू आणि नक्कीच तुम्ही पाहताय धावसंख्या झाली ती 22. 5 चेंडूचा खेळ अजूनही संपलेला आहे. एक शेवटचा एक बॉल या इनिंग मधील, सेकंड ओव्हर मधील. समोर असते त्याच्या अनिकेत अँडी या नावाने ओळखले जातात. डावखुऱ्यात त्याचा गोलंदाज जरूर आहे. बॉल पाहिलं तर हवेमध्ये जरूर क्षेत्ररक्षक खाली तैनात आहे आणि नक्कीच विकेट मिळाली. आता शेवटच्या बॉलवरती तुषाराला देखील विकेट जरूर मिळाली आहे. मागच्या षटकमध्ये पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती यश मिळालं होतं अक्षय सिंग याला देखील. या ओव्हरमध्ये देखील पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती यश मिळाले तुषाराला देखील. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो आशिष येतात. आणि याची पाहिली तर खेळ संपुष्टात आली आहे. चांगली गोलंदाजी झाली, कारण 10 धावा खर्च 10 धावा खर्च करत असताना एक विकेट देखील मिळाली. आता गोलंदाजीसाठी कुणाला पाचारित केले जाईल. गोलंदाजीसाठी पाहिलं तर देवीदास, ज्यांचाच वाढदिवस देखील आहे. आणि आता पाहिलं चांगली गोलंदाजी करतील का, कारण आपल्या टीमला गिफ्ट देतील का. नक्कीच पवन, कालच्या दिवसभराच्या मॅचेसमध्ये देवीदास यांनी अतिशय उत्कृष्ट बॉलिंग केली होती. चांगली बॉलिंग करत चांगल्या टप्प्याच्या चेंडू आणि व्हेरिएशन आपल्याला त्यांच्याकडून बघायला मिळालं. पाहूयात या सामन्यामध्ये देखील अशीच कामगिरी ते करू शकतात का. ओव्हर टू यू पवन. नक्कीच, कारण त्यांना करावी लागणार सामना अटीतटीचा आहे, कारण हा इम्पॉर्टंट आहे त्यांच्या दृष्टिकोनातून. कारण धावसंख्या पाहिली तर 22 लागली आहे. 2 विकेट देखील गेलेत. देवीदास आलेत नवीन गोलंदाज. जास्त वेळ घेऊ नका टीम, फिल्डिंग करणारी टीम प्लीज मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. जर कॅच तुम्ही जर पकडली बाउंड्री लाईनच्या बाहेर 2 हातामध्ये तर 100 रुपयाचं मात्र पारितोषिक दिलं जाईल. एका हाताने कॅच पकडली तर 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. महादेव एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आता पाहिलं तर दीपकजी यांच्याकडून. नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे पाहिलं तर 22 धावा अजूनही. पहिला बॉल आधी हेलिकॉप्टर होता, परंतु तो देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डायरेक्ट लँड केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेखर यांनी खोलात टाकला होता, त्याला खोदून काढला आणि देखील बॉल पाहिला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर लँड केलाय. येतोय 6 धावा.
संख्या पाहिली तर 28 झाली आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. हा देखील पाहिला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय तरी बॉल खूप लांब लांब पाहायला मिळाला मित्रांनो. नक्कीच हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या पाहिली तर एकूण झाली आता 34 धावा. कुठेतरी पाहिलं तर देवीदास यांच्यावरती हल्ले चढवले जात आहेत. आता बॉल बाकी आहेत ते. दहा चेंडूमध्ये 31 धावेची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी विहान संघाला. चांगली फलंदाजी करतोय शेखर आतापर्यंत. पूर्ण टुर्नामेंट मध्ये त्याने चांगली फलंदाजी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. आता नक्कीच पाहिलं तर 2 षटकार ठोकले त्याने. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं मॅच बॉल आलेला आहे. आता नक्कीच मॅचला सुरुवात होईल. थोडं स्पीडअप करा. 10 चेंडू आणि 31 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चांगला बॉल होता. जसा बॉल पडला तसा बॉल पाहिलं तर कट झाला जरूर, परंतु एस्टनच्या मागे पाहिलं तर संदेश होते त्यांनी चांगला बॉल कलेक्ट केला. येतो डॉट बॉल. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे, ती क्वालिटी आहे गोलंदाजीमध्ये करत असताना. हा देखील पाहिला खोलात टाकला होता जरूर क्षेत्ररक्षक आहे आणि इथं कॅच घेतली गेली आहे. आणि आता खेळाडू कोण बाद झाला तर शेखर ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली होती तो जातोय डगआउटला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालाय तो अनिकेत. नवीन फलंदाज झालाय. बादल या नावाने ओळखला जातो हा खेळाडू, तोच अनिकेत. चांगलं कमबॅक केलं पहा मित्रांनो. 2 बॉलवर 2 षटकार ठोकले, त्यानंतर 2 बॉल मात्र चांगले टप्प्यावर टाकले. त्यांचा अनुभव त्याने पणाला लावला. कित्येक वर्ष ते देखील टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करतात. चांगला खेळ करतात. त्यांचा वाढदिवस देखील जरूर आहे. वयाची 40 त्यांनी देखील ओलांडली. स्ट्रायकिंग वरती पाहिलं तर अनिकेत. पुढील बॉल हा देखील बॉल पाहिला तर चांगला होता जरूर, परंतु क्षेत्रकाला संधी जरूर आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला आणि नक्कीच 2 धावा नक्कीच मिळाल्यात. ओव्हर थ्रो परंतु नाही, तिसऱ्या धाव घेणार नाहीये जरूर. 2 धावा नक्कीच मिळत आहेत. धावसंख्या झाली एकूण 36 धावा. 7 चेंडू आणि 29 धाब्याची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. डीएनएस ग्रुपच्या दृष्टिकोनातून बघितलं ना मित्रांनो, हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. हा बॉल पहिला अचूक टाकावा लागेल, कारण हा बॉल वरती पूर्ण समीकरण निर्भर असेल. हा देखील बॉल मारला तर जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुठेतरी थोडीशी चूक झाली आणि नक्कीच बॉलला मात्र पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं गेले. नक्कीच आता समीकरण पाहिलं 6 चेंडू आणि 23 धाब्याची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या बॉलवर ते नक्कीच षटकार ठोकला. या धावामध्ये या षटकामध्ये पाहिलं धावा खर्च केल्या त्या 20 धावा. सहा बॉल 23. सहज होणार नाही हे टार्गेट, परंतु चांगले बॅट्समन आहेत. पाहूयात महत्वाचं हे षटक असणार आहे हे, आणि हे षटक हाताळायला कोण येत आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली होती. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलेला आहे. नक्कीच कपिल पाहिलं तर भीम यांच्याकडे देखील क्षमता आहे, परंतु बॅटर ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे, डोळायचा सामना असेल तो डीएनएस ग्रुपला, कारण 6 बॉल मध्ये पूर्ण त्यांचं भवितव्य असेल या पूर्ण टुर्नामेंट मध्ये.
चांगल्या टप्प्यावर टाकावे लागतील त्यांना हे बॉल. हा जर सामना जिंकला तर ते पुढे या टुर्नामेंटमध्ये टिकू शकतील. जर जर 23 धावा जर बनवून दिल्या तर नक्कीच या टीमचा प्रवास इथे नक्कीच थांबणार आहे. नवीन गोलंदाज भीम. सहा चेंडू आणि 23 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. समोर पाहिलं तर पहिलाच बॉल वळवला जरूर क्षेत्र होते तर, परंतु दोन्ही खेळाडूंकडून चूक झाली आहे जरूर. आणि आता जायला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. दोन्ही खेळाडूंकडून चूक झाली आहे ही आणि म्हटलं चूक जाताना चुकीला महाग माफी ठरू नाहीये. शकते. कपिल काय म्हणाल? महागात ठरू शकते ही चूक. 6 बॉल 23 रनांची आवश्यकता आहे असं हे समीकरण. आणि पहिल्या चेंडूवरती मिसफिल्ड 2 प्लेयर्स मध्ये कोलिजन झालं, म्हणजेच 2 खेळाडू एकमेकांवरती आपटले आणि याचा फायदा हा बॅटिंग टीमला झाला. हे म्हणजे असं झालं दोघांचा भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. वळूया आता पुन्हा मॅच कडे. ओव्हर टू यू पवन. नक्कीच चुकीला माफी नसते कपिल. चांगला फटका हा देखील पाहिलं तर हवेत जरूर क्षेत्ररक्षक काही क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी झाली. पुन्हा पुन्हा वारंवार चुका केल्या जात आहे. मगाशी देखील विकेटच्या पाठीमागे पाहिलं तर एस्टांच्या मागे चुकी झाली. आता क्षेत्ररक्षकाकडून तुषार होते त्यांच्याकडून देखील चुकी झाली. काय म्हणाल कपिल? बघा कसं असतं. 6 बॉल 23 ची मॅच. पहिला बॉल आला चौकार आणि यानंतर प्रेशर बिल्ड झालंय. कॅच तसा सोपा नव्हता कारण रखरखत ऊन आहे, सूर्य थेट डोळ्याला भिडतो आहे, परंतु कुठेतरी ही कॅच घेण्याची नक्कीच गरज होती. पाहूयात आता हे प्रेशर हा बॉलर कसं हँडल करतोय. वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. समीकरण बदलतंय. आता काय समीकरण असणार आहे पवन? 4 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आता पाहिलं तर चुकी झाली नाहीये. आता विकेट मिळाली आहे. मगाशी चुकी झाली होती परंतु आता बावड्याने चुकी नाही केली आहे. काय म्हणा कपिल? आता विकेट गेली आहे. नक्कीच माणसाने चुकांमधून सुधारायचं असतं. वारंवार एखादी चूक होत असेल तर ती सुधारायची असते आणि याचाच प्रत्यय, याचाच उदाहरण आपल्याला आता पाहायला मिळालं ग्राउंडमध्ये. यावेळेस मात्र कोणतीही चूक केली नाही. सेफेस्ट हँड्स मध्ये हा बॉल जाऊन थांबला आणि एक मोठी विकेट, एक मोठा मासा गळाला लागलाय. पाहूयात पुढे ही मॅच कशी बदलते, कोणाच्या बाजूने हे पारड झुकतंय. अगदीच पाहिलं तर 3 चेंडू 16 धावेची गरज आहे. हा बॉल पाहिला तर आल्या आल्या षटकार ठोकलाय जरूर. काय बॉल, काय फटका खेळला मित्रांनो. आल्या आल्या षटकार ठोकलाय कपिल. या शॉट साठी एक मस्त मला एक पदवी द्यावीशी वाटते. तो म्हणजे चाबूक शॉट होता हा. आल्या आला हा हंटर फिरवला, चाबूक फिरवला आणि बॉलला पाठवलं थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर षटकार येतोय. आता मात्र समीकरण बदललंय. 2 बॉल मध्ये 10 रनांची आवश्यकता आहे इथे. म्हणजे 2 मोठे हिट आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. सर्व प्रेक्षकांच्या नजरा आता ग्राउंडवर, कारण स्ट्राइक वर आता आहे. स्ट्राइक रेट 100च्या वर असणारा हा बल्लेबाज बॅट्समन पंकज नवीन फलंदाज ज्याने आल्या आल्या षटकार ठोकला. आता समीकरण पाहिलं तर 2 चेंडू 10 धावेची गरज आहे. 2 मोठे फटके तर नक्कीच कपिल त्यांना खेळावे लागतील. स्पीडअप करा मित्रांनो नक्कीच. 3 वाजून 10 मिनिटं झालेले आहे. अजूनही खूप मॅचेस बाकी आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. भीम त्याच्या समोर असतील ते पंकज. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज. 2 चेंडू 10 धावेची गरज आहे. डीएनएस ग्रुपच्या वतीने पाहिलं तर भीमला 2 चेंडू मात्र नक्की टप्प्यावर टाकायला लागतील. प्रेशर दिसतंय. बॉलरच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चालू आहे आणि प्रेशर बिल्ड होताना दिसतंय.
सामना सोपा नाहीये. 2 बॉल 10 रन 9 रन आता, कारण हा नो बॉल होता ना. नो बॉल आणि फ्री हिट. पाहूयात पुढचा चेंडू. पुढील बॉल मिस झालाय. जरूर आता आता समीकरण पाहिलं तर 1 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. कपिल, काहीतरी चमत्कारच होईल का असं वाटतंय तुला? नक्कीच क्रिकेटचा हा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत कुठेही फिरू शकते मॅच. आता फक्त गरज आहे ती एका सरळ सोप्या साध्या लीगल डिलिव्हरीची. एक लीगल डिलिव्हरी आणि इथे डीएनएस संघ जिंकू शकतो ही मॅच. प्रेशर आता आलेला आहे बॅटिंग टीम वरती. पाहुयात 1 बॉल 9 रन टू विन. एक लीगल डिलिव्हरीची गरज. पाहुयात काय घडतंय, काय नक्कीच घडतंय. कपिल, असं आम्ही समीकरण अनेकदा पाहिलेत. 1 चेंडू 7 धावा, 1 चेंडू 9 धावा मी चेस होताना पाहिलेत. आणि असा चमत्कार होईल का? पुढील बॉल आणि आता नक्की डॉट बॉल आलाय. चांगला कमबॅक केला आणि हा सामना जिंकलाय तो डीएनएस ग्रुप या संघाने. डीएनएस ग्रुप या संघाने पाहिलं तर हा सामना जिंकलाय आणि नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन